तर मंडळी, आज मी एक्सप्लेन करणार आहे 2021ची रिलीज कर्णन ही मूवी. या मूवीच्या लीड रोलमध्ये आपल्याला धनुष बघायला मिळतो आणि या मूवीची IMDb रेटिंग 8.5 आउट ऑफ 10 आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मूवीच्या सुरुवातीला आपल्याला रोडवर एक मुलगी पडलेली दिसते, जिच्या तोंडातून फेस निघत असतो. ती खूप त्रासात असते. आजूबाजूने खूप साऱ्या गाड्या येतात आणि जातात, पण तिच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. थोड्या वेळाने आपल्याला त्या मुलीच्या तोंडावर एक मास्क दिसतो. नंतर आपल्याला एक पोलीस बस दिसते, ज्यात कर्णनला अरेस्ट करून नेताना आपण बघतो. कर्णनच्या पायाला रक्त लागलेलं असतं आणि हातात बेड्या असतात. असं वाटतं की त्याने कोणाचा तरी खून केलाय. सीन तिकडून कट होऊन पास्टमध्ये जातो, जिथं आपल्याला कर्णनचं घर दाखवलं जातं, जिथं कर्णनची बहीण घरची सगळी कामं करत असताना आपल्याला दिसते. कर्णनला एका पूजेला जायचं असतं, जी पूजा त्या गावात प्रत्येक वर्षीच घेतल्या जात असते, ज्यामध्ये ही प्रथा असते की एका मोठ्या मासोळीला हवेत उडवल्या जातं आणि तिला हवेत असतानाच कट करायचं असतं. जोही पर्सन असं करेल त्याला गावात खूप मान सन्मान मिळतो आणि गाववाले त्या पर्सनचं सगळं ऐकतात. गावातला एक व्यक्ती दुर्योधन हे कर्णन असतो. तिथं कर्णनचे आजोबा तलवार घेऊन येतात आणि कर्णनला देतात आणि कर्णन त्या फिशला कट करतो आणि तिथं खूप जल्लोष साजरा केला जातो. आपण बघतो तिथंच आपल्याला दुर्योधनची बहीण दिसते, जिचं नाव द्रौपदी असतं आणि तिचं कर्णनवर खूप प्रेम असतं. द्रौपदीची एक पूजल नावाची फ्रेंड पण असते, जे शहरात शिकत असते आणि त्यांच्या गावची एक मोठी समस्या ही असते की त्यांच्या गावात बस स्टँड नसतं. म्हणून कुठे जायचं असेल तर त्यांना बाजूच्या गावच्या बस स्टॉपवर जाऊन बस पकडावी लागायची. असंच पूजल कॉलेज जाण्यासाठी त्या गावच्या स्टॉपवर जाते, तेव्हा तिथले काही टपोरी मुलं भिंतीवर वल्गर गोष्टी लिहितात. म्हणून पूजलच्या वडिलांना राग येतो आणि ते त्यांना रागवतात. तर तेव्हा त्यांच्यामध्ये मारपीट होते आणि ते टपोरी पूजलच्या वडिलांना खूप जास्त मारतात. पण ऐनवेळी त्याच गावचे लोक येऊन त्यांचं भांडण थांबवतात. म्हणून पूजल आणि तिचे वडील गावात परत जातात आणि गाववाल्यांना सगळा प्रकार सांगतात. कर्णन जेव्हा हे ऐकतो तर त्याला खूप जास्त राग येतो आणि मग तो त्या मुलांना पळून पळून मारतो. त्यानंतर त्यांच्या गावात पंचायत बसते. तेव्हा कर्णनला पसंत न करणारे लोक बोलतात की कर्णनने जे काही केलं ते ठीक नाही आणि प्रकरण आणखी वाढवलंय. पण गावचे सरपंच कर्णनची बाजू घेतात आणि पूजलची इज्जत वाचवण्यासाठी त्याला शाबासकी देतात. नेक्स्ट सीनमध्ये कर्णन पूजलला कॉलेज न जाण्याचे रिझन विचारतो, तेव्हा पूजल कालच्या प्रकारामुळे कॉलेजला गेली नाही असं सांगते. त्यानंतर कर्णन यमनला पत्ते खेळण्यासाठी पैसे मागतो, पण त्याकडे पैसे नसतात. म्हणून तो पैसे त्याच्या सिस्टर इन लॉकडून चोरून कर्णनला देतो आणि ते दोघं खूप पैसे जिंकतात. ती जिंकलेले पैसे जेव्हा कर्णनची बहीण त्या गुल्लकमध्ये टाकत असते, तेव्हा त्यांच्या आईला हे पसंत पडत नाही. ती बोलते, पत्ते घेऊन आणलेले पैसे या घरात का आणले? नेक्स्ट डे कर्णनची CRPFची टेस्ट असते आणि तो ती क्लिअर पण करतो आणि म्हणून गावातील लोक खूप खुश असतात, कारण तो त्या गावातील पहिला असा व्यक्ती असतो जो सरकारी नोकरीवर लागलेला असतो. तेव्हा ते परत गावी बसमध्ये येत असताना त्यांना द्रौपदी पण दिसते. ॲक्च्युली द्रौपदी आणि कर्णनला एकमेकांवर खूप प्रेम असतं, पण ते एक्सप्रेस करू शकलेले नसतात. तेव्हा कर्णन यमनला बोलतो की तिने तिकीट घेतली की नाही ते विचार. तर तेव्हा द्रौपदी बोलते की तिने तिकीट घेतले, पण बाजूच्या गावची, कारण त्यांच्या गावात बस थांबत नसते, म्हणून त्यांना बाजूच्या गावातच उतरून त्यांच्या गावी पायी चालत जावं लागतं. पण कर्णन कंडक्टरला मेलूर म्हणजे त्याच्या गावची तिकीट मागतो, तेव्हा मेलूरची तिकीट देण्यास कंडक्टर नाही बोलतो आणि मेलूर या गावाची खूप बेइज्जती करतो. तेव्हा मग कर्णन त्याच्याशी भांडण करतो, पण यमन त्याला शांत करतो. जेव्हा त्यांचं गाव येतं तेव्हा कर्णन बस थांबवायला सांगतो, पण बस तिथं थांबत नाही. म्हणून कर्णन बसमधून उडी मारतो आणि बस थांबते आणि सगळे गाववाले तिथं कर्णनजवळ येतात. पण तेव्हा कर्णन खूप रागात असतो, म्हणून तो तिथून निघून जातो. तेव्हा कर्णनला भेटायला द्रौपदी जाते आणि तिचं प्रेम व्यक्त करते आणि ते दोघं पण प्रेमाची कबुली देतात. नेक्स्ट सीनमध्ये कर्णनच्या वडिलांना एक मुलगी जी मास्क लावून असते, ती त्यांच्या जवळ येऊन बोलते की तिने तिच्या मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी घरात पैसे काढून ठेवलेत, ते पैसे काढून घ्या. नंतर आपल्याला कळतं की ते कर्णनच्या वडिलांना पडलेलं स्वप्न होतं. ते जमीन खोदतात तर त्यांना तिथं खरंच एक गुल्लक पैशाने भरलेला मिळतो आणि हे बघून कर्णनची आई रडायला लागते की त्यांची मुलगी मरण्या अगोदर त्यांच्यासाठी पैसे ठेवून गेली. मूवीच्या सुरुवातीला जी मुलगी आपल्याला दिसते ना, ती कर्णनची
लहान बहीण असते. ती आजारी असते, पण त्यांच्या गावात एकही बस थांबत नाही, म्हणून तिला वेळेवर ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे ती मरण पावते. आणि ही माहिती पडल्यावर कर्णन पण रडायला लागतो. नेक्स्ट सीनमध्ये आपण कर्णन आणि दुर्योधनला पत्ते खेळताना बघतो, जिथं दुर्योधन कर्णनच्या मोठ्या बहिणीविषयी काहीतरी उलटसुलट बोलतो, म्हणून कर्णन त्याला खूप मारतो. हे माहिती पडल्यावर द्रौपदी कर्णनला भेटायला आणि त्याच्याशी बोलायला नाही बोलते, कारण त्याने तिच्या भावाला मारलेलं असतं. पण कर्णन तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करतो, पण द्रौपदी काही ऐकायला रेडी नसते. म्हणून कर्णन रागात तिला धक्का मारतो आणि खूप दारू पितो आणि त्याच्या गावात जेव्हा एक फंक्शन असतं तिथं जाऊन खूप बेफान नाचतो. हे बघून नेक्स्ट डे कर्णनची बहीण यमनला कर्णनचं असं वागण्याबद्दलचं रिझन विचारते. तेव्हा यमन कर्णन आणि द्रौपदीचं भांडणाबद्दल सांगतो. मग कर्णनची बहीण घरी येऊन कर्णनला खूप रागवते आणि बोलते, इतका मोठा होऊनही तो काहीच काम करत नाही. घरातील सगळी कामं तिलाच करावी लागतात. ती जर ही घर सोडून गेली तर त्यांच्या खाण्यापिण्याचे पण वांदे होतील. नेक्स्ट डे यमन कर्णनला बाजूच्या गावात कबड्डीचा सामना बघायला चल बोलतो. तेव्हा कर्णन नाही बोलून निघून जातो. पण कबड्डीचा सामना कर्णन आणि त्यांचं भांडण असलेल्या गावामध्ये असते, म्हणून थोड्या वेळात कर्णन तिथं जातो आणि यमनच्या आग्रहास्तोवर तो ग्राउंडमध्ये कबड्डी खेळायला उतरतो. बट रेफरी त्या दुसऱ्या गाववाल्यांशी मिळालेला असतो आणि म्हणून तो सामना दुसऱ्या गाववाल्यांना जिंकवतो. आणि कर्णनला हे बघून खूप राग येतो, म्हणून तो त्या रेफरीशी भांडण करतो. बट यमन कर्णनला तिथून जायला सांगतो. नेक्स्ट सीनमध्ये आपण कर्णनच्या गाववाल्यांना बसचा वेट करताना बघतो, ज्यात एक प्रेग्नंट बाई पण असते. पण तिथं एकही बस थांबत नाही, म्हणून त्या बाईचा मुलगा एक बसवर दगड मारून त्या बसची काच फोडतो आणि बस थांबते. मग बसमधले लोक खाली उतरून गाववाल्यांना मारतात. तेव्हा कर्णन तिथं येऊन पूर्ण बसच्या काचा फोडतो आणि त्या लोकांना चांगलाच धुवून काढतो. हे सगळं ती छोटी मुलगी जिच्या तोंडावर मास्क असतो ती दुरून सगळं बघत असते आणि तीच कर्णनची मरण पावलेली बहीण पण असते. आणि मंडळी, ही मूवी इथून वेगळाच टर्न घेते. गावामध्ये पंचायत बसते आणि सरपंच बोलतो की गावात पोलीस नक्कीच येणार, म्हणून कोणीच बसची तोडफोड करणाऱ्यांची नावं सांगू नये. पण गावातील काही लोक या गोष्टीसाठी रेडी नसतात. तेव्हा सरपंच त्यांना कन्व्हिन्स करतो आणि पोलीस आल्यानंतर कोणीच तोडफोड करणाऱ्यांची नाव सांगत नाही. तेव्हा कंडक्टरला तिथं तो छोटा मुलगा दिसतो आणि पोलीस त्याला उचलून घेऊन जातच असतात. तेव्हा दुर्योधन सगळ्यांची नावं सांगून त्यांना बाहेर बोलवतो आणि पोलीस कर्णन थोबाडीत मारून घेऊन जातच असतो. तेव्हा पूर्ण गाव एकत्र येऊन या गोष्टीचा विरोध करतात. तेव्हा बस ओनरला वाटतं की असंच जर भांडण कंटिन्यू राहिलं तर त्याचा धंदा लॉसमध्ये जाईल, म्हणून तो कॉम्प्रोमाइज करायला रेडी असतो आणि बोलतो की तुमच्या गावात बस स्टँडच नाही, म्हणून इथे बस थांबायची नाही. पण आतापासून बस गावात दिवसातून एक टाईम थांबत जाईल. पोलीस सगळ्यांना नाव विचारतो, तेव्हा सगळ्यांची नावं चांगली चांगली असतात, जसं दुर्योधन, अभिमन्यू. पोलीसवाला आधीच चिडलेला असतो गाववाल्यांवर आणि त्यात हे नाव ऐकून त्याला वाटतं की इथल्या गरीब लोकांची नाव इतकी चांगली कशी असू शकतात, म्हणून तो सरपंचांना त्यांचा फेटा काढायला सांगतो. पण सरपंच असं करण्यास मनाई करतात आणि गाववाले पण या गोष्टीचा विरोध करतात. बोलतात की सरपंच कधीच त्यांचा फेटा काढत नाही. पोलीसवाला अजूनच चिडतो. त्याची एकही गोष्ट गाववाले मान्य करत नसतात, म्हणून त्याला हे खूप अपमानजनक वाटतं. मग तो काही लोकांना ठाण्यात सही करायला म्हणून घेऊन जातो. या लोकात दुर्योधन, सरपंच आणि काही गावातले ज्येष्ठ नागरिक असतात. पोलीस पूर्ण दिवस त्यांना पोलीस स्टेशनमध्ये उभंच ठेवतात आणि रात्र पण जाते, तरी तो पोलीसवाला त्यांना तिकडून सुट्टी देत नाही. म्हणून त्यांच्या घरचे लोक कर्णनला येऊन भेटतात आणि सांगतात की कालपासून ते पोलीस स्टेशनला गेलेले अजूनपर्यंत घरी परतले नाही. म्हणून मग कर्णन त्यांच्या आजोबा आणि काही लोकांना ट्रॅक्टरमध्ये बसून पोलीस स्टेशनला घेऊन जातो. पण पोलीसवाले त्यांना आत जाऊ देत नाही आणि तिकडून हकलवून लावतात. कर्णन चहा कॅन्टीनवर त्या पोलीसवाल्याचा वेट करत असतो. तिथं तो एका छोट्या चहा स्टॉलवर काम करणाऱ्या मुलाला त्या लोकांविषयी विचारतो आणि तो मुलगा सांगतो की तो जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये चहा द्यायला गेलेला असतो तेव्हा ती लोक तिथंच होती. तो पोलीस जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये येतो तेव्हा ते सगळे गावातील लोक पोलिसाला त्यांना त्यांच्या घरी जाऊ देण्याविषयी बोलतात, पण तो पोलीस काही त्यांना सोडायला रेडी नसतो. तेव्हा गाववाले फोर्स करतात, तर तो पोलीसवाला चिडून त्यांना बेदम मारहाण करतो. त्यामध्ये मोस्टली ज्येष्ठ नागरिक म्हणजे म्हातारी लोक असतात. हा पण विचार तो करत नाही आणि त्यांना जीव जाईस्तोवर मारल्यावर पोलीस स्टेशनच्या छतावर फेकून देतो. कर्णनला हे माहिती पडल्यावर
तो पोलिसांना मारू लागतो आणि पोलीस स्टेशनचा नकाशाच पूर्ण चेंज करतो आणि गाववाल्यांना घेऊन गावी जातो. सरपंच झालेला अपमान सहन न झाल्यामुळं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात, पण कर्णन आणि गाववाले त्यांना असं करू देत नाही आणि पूर्ण गाव आता घाबरलेलं असतं, कारण त्यांना माहीत असतं की आता पूर्ण पोलिसांची फौज तिथं त्यांच्यावर हमला करायला येईल. कर्णन सगळ्यांना हिंमत देतो आणि ते सगळे पोलिसांविरुद्ध लढायला सज्ज होतात. त्यांना वाटतं की पोलीस त्यांच्यावर रात्री हल्ला करतील, म्हणून ते रात्रभर जागा राहून पहारा देतात, पण त्या रात्री पोलीस काहीच कार्यवाही करत नाही. नेक्स्ट मॉर्निंग आपल्याला एक पोस्टमॅन दिसतो, जो कर्णनचं CRPFचं जॉईनिंग लेटर घेऊन आलेला असतो. कर्णनची फॅमिली खूप खुश असते आणि कर्णनला जॉईन करण्यासाठी बोलते. तेव्हा कर्णन नाही बोलतो. त्याला माहिती असतं की पोलीस कधी पण त्यांच्यावर हमला करू शकतात, म्हणून तो त्यांच्या फॅमिली आणि गाववाल्यांना सोडून जाण्यास रेडी नसतो. पण घरची लोक खूप फोर्स करतात, म्हणून तो रेडी होतो आणि कर्णनचे वडील त्याला सोडायला जातात. तेव्हा तिथं तो पोलीस फौज घेऊन कलेक्टरला घेऊन आलेला दिसतो. कलेक्टर बातचीत करून मॅटरला सॉल्व करायचं बोलतो, पण तो पोलीस ऑफिसर कलेक्टरला बोलतो की हे लोक खूप डेंजर आहेत, ही लोक अशी ऐकणार नाही. म्हणून मग तो त्या गावात पोलीस फौज सोडतो आणि ते लोक ना बायका, मुलं, म्हातारी बघत आणि बेफान होऊन गाववाल्यांना मारत सुटतात. आणि हा सीन इतका हृदयद्रावक आणि इमोशनल आहे ना मंडळी, तुम्ही त्या सीनसोबत कनेक्ट होतात आणि रडायला येतं. कर्णनचे आजोबा हे सगळं बघून खूप जास्त दुःखी होतात. त्यांना हे सगळं पाहावलं जात नाही. त्यांना ते गाववाल्यांसाठी काहीच करू शकत नाही याचं दुःख खातं. म्हणून मग हा वाद मिटवण्यासाठी, पोलिसांच्या तावडीतून गावकऱ्यांना वाचवण्यासाठी ते स्वतःला जाळून घेतात की जेणेकरून हे बघून पोलीस हा सगळा प्रकार थांबवतील. कर्णनला आभास होतो की त्याच्या गावात काहीतरी वाईट घडतंय, म्हणून तो गावात परत जाण्यासाठी त्याच्या वडिलांना बोलतो. ते त्याला जॉबवर जॉईनिंगसाठी फोर्स करतात. पण तेवढ्यातच गावातला एक छोटा मुलगा घोड्यावर बसून तिथं येऊन सगळा प्रकार कर्णनला सांगतो आणि बोलतो की त्या लोकांनी आजोबांना मारलंय. हे ऐकून कर्णनच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो त्या गावात त्याच घोड्यावर बसून एक तलवार घेऊन जातो आणि सगळ्या पोलिसांना मारतो. तेव्हा त्याच पोलीस ऑफिसरच्या गळ्यावर तलवार ठेवून सगळ्या पोलिसांना थांबवतो. जेव्हा कर्णन त्या पोलीस ऑफिसरच्या गळ्यावर तलवार ठेवतो, तेव्हा सगळे गाववाले बोलतात की कर्णन याला सोडू नको, मारून टाक. म्हणून मग कर्णन त्याला एका रूममध्ये घेऊन जातो आणि तिथं त्यांची खूप हातापायी होते, खूप मारपीट होते. बट शेवटी कर्णन त्या हैवान पोलिसाचा गळा कापतो, ज्यासाठी त्याला 10 वर्षाची शिक्षा होते. आणि हाच तो सीन असतो जो मूवीच्या सुरुवातीला पोलीस बसमध्ये कर्णनला घेऊन जाताना आपण बघतो. 10 वर्षानंतर जेव्हा कर्णन गावात परत येतो, तेव्हा आपण बघतो की दुर्योधन आणि काही व्यक्तींची डेथ झालेली असते. गावात जेव्हा कर्णन परततो, तेव्हा गाववाले जल्लोष करतात आणि खूप खुशी मनवतात. दुसरीकडे ती छोटी मुलगी पण आनंदात टाळ्या वाजवताना आपल्याला दिसते. थोड्या वेळानंतर ती तिथून गायब होते आणि मूवी इथेच संपतो. मंडळी, ही मूवी ट्रू इन्सिडेंट्सवर आधारित आहे. 1995ला तुथुकुडी या डिस्ट्रिक्टमध्ये असा प्रकार घडलेला, तिकडूनच या मूवीची स्टोरी घेतलेली आहे. ही मूवी खूप कमाल आहे मंडळी. यामध्ये धनुषची ॲक्टिंग एकदम जबरदस्त आहे आणि या मूवीचं बॅकग्राऊंड म्युझिक इतकं भारी आहे की ते या मूवीच्या इमोशनला एक्झॅक्टली कन्व्हे करतं. या मूवीशी रिलेटेड खूप सारे फॅक्ट्स आहे मंडळी आणि खूप सारे सायन्स या मूवीमध्ये यूज केले आहे, जे काही गोष्टी कन्व्हे करतात. जसं त्या मासचा मिनिंग काय आहे, इतक्या सगळ्या प्राण्यांना दाखवण्यामागचा उद्देश काय आहे, हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगायला गेलं ना मंडळी, तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींना डिकोड करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून टाईप करा. मी त्याविषयी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल. तर मंडळी, ही होती कर्णन मूवीची स्टोरी. मला आशा आहे तुम्हाला हा मूवी आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकनला प्रेस करा, म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. चला तर मग भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.